महाराष्ट्रातील शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र आणि भीमसैनिकांना जय भीम। बघा, संजय राऊत म्हणजेच शिवसेनेचे सर्व सामनाचे संपादक आणि सध्या शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्हीकडची ही वकीलपत्र त्यांनी घेतलेली आहेत असं त्यांच्यावरती नेहमी आरोप होतो भाजपाकडून। बघा, आता संजय राऊतांनी एक धक्कादायक गोष्ट बोललेली आहे, ती कुठली की जर काँग्रेस नसलं असतं तर फडणवीसांनी, मोदींनी, शहांनी ब्रिटिशांची चाकरी करावी त्यांना लागली असती किंवा त्यांनी चाकरी केली असती ब्रिटिशांची। हे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यावरती परत शिरसाट म्हणतात की संजय राऊत आणि जे शिवसेना ठाकरे गटांची आहे ती जाऊन पाय चाटते काँग्रेसचे। हे असे आरोप आणि प्रत्यारोप आहेत। आपण मित्रांनो याविषयी आज संपूर्ण विश्लेषण बघूया, नेमकं हे खरं काय आणि खोटं काय आहे। ठीक आहे, हे काँग्रेस 28 डिसेंबर 1885 रोजी ॲलन ह्यूम, नौरोजी आणि त्या दिनशा वांछा यांनी मिळून हे काँग्रेस काढलं होतं। काँग्रेस काढायचं कारण काय आहे, काँग्रेस स्थापन करायचं कारण काय आहे, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस। बघा, कारण काय, 1857च्या उठावामध्ये जो उठाव झाला त्यानंतर इथले ईस्ट इंडिया कंपनीकडले अधिकार पूर्ण हे राणीकडे गेले इंग्लंडच्या, आणि त्यानंतर आता राणी आणि ही जनता यामधील समन्वय साधण्याकरता किंवा चांगल्या प्रकारे या ठिकाणी जम बसवण्याकरता आपल्याला म्हणता येईल आणि काही प्रॉब्लेम्स असते लोकांचे ते समजून घेण्याकरता त्यासाठी एक राजकीय पक्ष असं त्यांनी काढला होता। त्याचे ॲलन ह्यूम, नौरोजी, त्यानंतर दिनशा वांछा यांनी स्थापना केली होती मुंबई या ठिकाणी। आणि त्यानंतर बघा, काँग्रेसनं जे काही राजकीय बदल असतील, सामाजिक बदल असतील, ह्या सर्व गोष्टी ही भारतामध्ये काँग्रेसमुळे घडून आल्या। कारण पूर्वी काँग्रेस हा एवढाच एक भक्कम पक्ष होता आणि त्याच्या माध्यमातून जो लढा होता फ्रीडमचा तो लढा लढला गेला आणि स्वातंत्र्यामध्ये सुद्धा काँग्रेस नेत्याचा खूप मोठा हात आहे आणि त्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं हे गोष्टी कोणीही नाकारू शकत नाही। त्यामध्ये काँग्रेसचे नेते, त्यानंतर काँग्रेसची विचारधारा, त्यामुळे आतापर्यंत आलेले तंत्रज्ञान असेल, सध्या भारताने केलेला विकास असेल, तंत्रज्ञान असेल, विज्ञान असेल, शिक्षण पद्धती असेल, स्ट्रक्चर असतील अनेक, किंवा कुठलीही गोष्ट, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक इस्टॅब्लिशमध्ये, प्रत्येक विकासामध्ये हा डायरेक्टली इनडायरेक्टली काँग्रेसचा पूर्णपणे हात आहे। ह्या गोष्टी आपण नाकारू शकत नाही। महात्मा गांधी पासून ते नेहरू पासून ते आजपर्यंत आपण ह्या गोष्टी बघत आहात की महाराष्ट्रामध्ये तसेच खास करून भारतामध्ये काँग्रेसमुळे सर्व काही व्यवस्थित सध्या चालू आहे। आता पुढला मुद्दा असा येतो, जे काँग्रेसनं नवीन ज्या संघटना किंवा कुठल्या यंत्रणा उभारल्या होत्या, कुठल्या कंपनीज उभारल्या होत्या, महामंडळ उभारले होते, ते विकायचं काम भाजपानं केलंय असा पण आरोप भाजपवरती होतो वारंवार। आता प्रश्न इथं येतो की संजय राऊतांनी ही जी गोष्ट बोललेली आहे ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही। हे भारताच्या जडणघडणीमध्ये काँग्रेसचं अस्तित्व किंवा काँग्रेसचा हातभार हा मोलाचा आहे आणि त्यामध्ये काँग्रेस असताना भारतामध्ये एक अखंड भारत हे जोपासायचं काम पण काँग्रेसने केलेलं आहे। त्यामध्ये भारतापासून पाकिस्तानला वेगळं झालं, त्याची फाळणी झाली, पण ते फाळणीनंतर बदला म्हणून इंदिरा गांधींनं 2 तुकडे केले पाकिस्तानचे, हे पण राऊतांनी बोललेलं आहे। ते तुकडे म्हणजे काय, शिमला करार असेल जम्मू काश्मीरचा आणि पाकिस्तानचा पाकव्याप्त काश्मीर आणि भारतव्याप्त काश्मीर, ह्या गोष्टी असतील। पण एकूणच भारताच्या सुधारणेमध्ये, विकासामध्ये काँग्रेसचा हातभार आपल्याला विसरता येणार नाही आणि त्या गोष्टी आपण नाकारू सुद्धा शकत नाही की काँग्रेसचा हात त्यामध्ये नव्हता। काँग्रेसमुळे ह्या सर्व गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत। पण पूर्वीचं जे राजकीय दृष्टिकोन होता, पूर्वीची जे राजकीय पद्धत होती ती सध्या आहे का, हा एक मुद्दा होतो। जे नेते पूर्वीचे होते ते नेते आता राहिलेले आहेत का, हा एक इथं प्रश्न येतो। कारण पक्ष तोच आहे, फक्त राजकीय धोरणे आणि राजकारण करण्याची पद्धत या ठिकाणी बदललेली आहे। आणि यामध्ये 1947 नंतर भारतामध्ये अनेक पक्ष उदयास आले, त्यामध्ये जनता दल असेल, त्यापूर्वी 1900 मध्ये RSS स्थापन झालं, जनता दल आहेत, असेच अनेक स्थानिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष
यांनी राजकारणामध्ये उडी घ्यायला लागली, कारण काँग्रेसशी यांचं काही पटत नव्हतं. काही वैचारिक मतभेदामुळं हे अनेक लहान लहान पक्ष तयार झाले आणि प्रत्येक आपल्या संविधानामुळे या सर्वांना निवडणूक लढवायचा अधिकार मिळाला. त्यामुळं सर्व काही सध्या व्यवस्थित चालू आहे. पण एवढं असताना सुद्धा भारतीय काँग्रेसचं अस्तित्व आणि कर्तृत्व हे भारत कधी विसरलेला नाही. कारण बघा, इंडियन पोस्टापासून रेल्वे असेल, कुठलेही मोठे मोठे कंपनी असतील, ह्या काँग्रेसनं उभारलेले आहेत. हा झाला भाग वेगळा. पण राऊतांनी काय बोललेलं आहे, जर काँग्रेस नसलं असतं तर फडणवीस, मोदी, शहा हे नौकर असले असते ब्रिटिशांचे. भारतामध्ये हे तिघच लोक आहेत का, मोदी, फडणवीस, शहा किंवा भाजपवालेच? या ठिकाणी आपण पण आहोत. त्यामध्ये भाजपवाले आहेत, शिवसेनेवाले आहेत, राष्ट्रवादीवाले आहेत, काँग्रेसवाले पण आहेत. जर काँग्रेस नसलं असतं तर काँग्रेसचे जे नेते आहेत ते सुद्धा चाकर राहिले असते, नोकरीचे गडी राहिले असते ब्रिटिशाकडे, किंवा ते अजूनही गुलाम असले असते. म्हणजे राऊतांनी जी गोष्ट बोललेली आहे फक्त भाजपवरती घालून एक टीका करायची, टीका करायची, ह्या गोष्टीला काहीही अर्थ नाही. काँग्रेस नसला असतं तर सर्वच त्या जागी बसले असते. पण सध्याची अवस्था वेगळी आहे, पूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळं काहीतरी मागचं काढून उकरत बसण्यामध्ये काही अर्थ नाही. आता निवडणूक आलेल्या आहेत, ह्या निवडणुकीला फेस करायचा विचार केला पाहिजे, विकासाचा विचार केला पाहिजे. विकास कसा करता येईल, कुठली योजना कशा आणता येतील, नवीन नवीन जे योजना असतील किंवा एक नवीन नवीन कन्सेप्ट कसे आणता येतील भारतामध्ये, ज्या गोष्टी भारतामध्ये नाहीत त्या गोष्टी बाहेर आहेत, आउट ऑफ कंट्री, ते भारतामध्ये कशा आणता येतील. भारतामध्ये काही रूढी परंपरा असतील, काही पारंपरिक गोष्टी असतील, त्या आवश्यक नाहीत कल्चरला किंवा लोकांना, त्या घालवून त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण योजना कशा आणता येईल याकडं लक्ष असलं पाहिजे. कारण लोकशाहीची व्याख्याच आहे की सत्ताधाऱ्यापेक्षा विरोधक हा मजबूत असला पाहिजे, मग लोकशाही टिकू शकते. हा विरोधक जर असे एक लहान लहान गराने करत एकमेकांना काड्या करत बसले तर देशाची प्रगती ही होणारच नाही. देश हा अधोगतीकडे नक्कीच जाईल. तुमचं मित्रांनो याविषयी मत काय आहे कमेंट करा. आणि त्यानंतर राऊत बोलले की लगेच तिकडनं संजय शिरसाट लगेच रिॲक्शन लगेच ते म्हणतात लगेच तुम्ही जाऊन चाटत बसा जाऊन काँग्रेसचा. ह्या अशा काही गोष्टी आपल्याला अशोभनीय आहेत राजकारणासाठी किंवा कुठल्याही समाजकारणासाठी. ह्या गोष्टी न होता राजकारणातून समाजकारण व्हावं एवढीच आमची इच्छा आहे. तुमचं एकूण मत काय नक्कीच कमेंट करून सांगा.